ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे। तुम्ही महिलांना तुच्छ लेखता, तुमच्या चांगदेवाचा अहंकार भरलाय, अशी घणाघाती टीका अंधारेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेली आहे। तर याला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। कोण चांगदेव आणि कोण मुक्ताई हे अंधारेंनी सांगू नये। तुम्ही काय काय मुक्ताफळं उधळली ते महाराष्ट्राला सांगितलं तर चक्कर येऊन पडाल, असा पलटवार नवनाथ बन यांनी केलाय। तुम्ही छू म्हटल्यावर त्यांनी काल सांगितलं की पवार साहेब म्हटले तर नाही, असं तुम्ही म्हणताय। याचा अर्थ तुम्ही प्रणिती शिंदे आणि सुप्रिया सुळे या दोघींचा अवमान करताय। दोघीही संसदेत आहेत आणि दोघींनी तुम्हाला सांगितलं, दोघींनी उत्तर दिली आणि दोघींच्या उत्तरांना तुम्ही नाकारता। याचा अर्थ तुम्ही महिलांना कमी लेखता, हा स्पष्ट अर्थ आहे। जर तुम्ही स्तराची भाषा करत असाल, मी खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायातलं लेकरू आहे। ज्या वारकरी संप्रदायामध्ये चांगदेवांना अहंकार झाला आणि ते म्हणाले की मुक्ताई सारख्या छोट्या पोरीशी मी बोलणार नाही, आणि त्यावेळेला मुक्ताईने जे सांगितलं, मी लहान आहे, मी मुक्ताईच्या नखाची पण सर करू शकत नाही, पण तुमच्यामध्ये चांगदेवाचा अहंकार भरलाय का ते बघा जरा। कोण चांगदेव आहे आणि कोण मुक्ताबाई हे सांगण्याच्या भानगडीमध्ये सुषमा अंधारेंनी पडू नये। सुषमाताई, आपण काय काय मुक्ताफळं उधळली होती हे जर का महाराष्ट्राला सांगायला लागलो तर तुम्ही अंधार येऊन चक्कर येऊन पडाल। महाराष्ट्रामध्ये मुक्ताफळं उधळण्यामध्ये नंबर 1 कोण असेल तर सुषमा अंधारे आहेत। आणि चांगदेव वगैरेची भाषा करू नका। देवेंद्रजी फडणवीस 3 वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। उद्धवजी ठाकरे यांना पाठीमध्ये खंजीर खोपसून एकदाच मुख्यमंत्रीपद मिळालं। त्यामुळं आधी आपल्या पक्षाकडे बघा आणि आपल्या पक्षात पडलेला अंधार तो बघा आणि मग इतरांवर टीका करा। रोहिणी खडसेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला। तुम्ही 1 कोटी महिलांच्या सह्या घ्या, पण खोटं सांगून महिलांच्या सह्या घेऊ नका, त्यांना खरं सांगा, असं रोहिणी खडसे म्हणाल्या। भाजपनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत किती महिलांना तिकीट दिलं? भाजपनं कधी महिलेला राष्ट्रीय अध्यक्ष नेमलंय का? मणिपूरमधल्या महिलांची सध्याची परिस्थिती काय? आणि तुमच्या सहीनं नेमलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी काय प्रताप केले? किती महिलांचं शोषण झालं? हे सगळं तुम्ही सांगा, असा घणाघात रोहिणी खडसेंनी केला। भाजपच्या नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी रोहिणी खडसे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। चित्रा वाघ यांनी रोहिणी खडसेंचा तुतारीची वाजंत्री असा उल्लेख केलाय। तर आम्ही आजही नारी शक्ती वंदन विधेयकासाठी लढतोय। तुम्हीही महिलांना हक्क देण्यासाठी मैदानात उतरला असतात तर तुमचं कौतुक वाटलं असतं, पण परंपरेतून मिळालेल्या खुर्चीत आरामशीर बसून भुंकणं सोपं असतं, असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।